विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या भूगोलाच्या पुस्तकातील स्थान विस्तार या पाठाचे अध्ययन करणार आहोत. स्थान विस्तार हा जो भाग आहे तो सामान्य भूगोल या प्रकारात येतो. या पाठामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशामधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये दोन्ही देशांची ओळख, त्यांचे स्थान, विस्तार, सीमा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यांचा अभ्यास आपण करणार आहोत. या पाठामध्ये भारत आणि त्याच्या बरोबरीला ब्राझील या दोन देशाचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा आहे. याच्यासाठी भारताबरोबर ब्राझील हाच देश का निवडला, तर त्याचं कारण असं आहे की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जवळजवळ एकसारखी आहे. त्याचबरोबर दोन्ही देशाला जी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे त्याच्यामध्ये परकीयांचं साम्राज्य आणि गुलामगिरीमध्ये त्यांनी काही दिवस, काही वर्ष, शतकं त्यांनी घालवलेली आहेत. तसेच दोन्हीही देशामधील हवामान, त्याचबरोबर विकासाचा विचार करता दोन्हीही देश हे विकसनशील आहेत, म्हणजेच विकासाच्या मार्गावर असणारे देश आहेत. त्यामुळे अनेक बाबतीत साम्य असल्यामुळे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. आता आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील काही सूचक विधाने पाहूयात. मुलांनो, भारत आणि ब्राझील हे दोन्हीही देश प्रजासत्ताक आहेत. भारताच्या बाबतीतील सूचक विधानांचा आपण विचार केला तर भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तसेच भारत हा देश मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. नुसता प्रसिद्ध नाही तर तो जगप्रसिद्ध आहे. मुलांनो, भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरीसुद्धा भारतात क्रिकेट हा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. आता आपण ब्राझील देशातील काही सूचक विधाने पाहूयात. ब्राझील हा देश सांबा नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. या देशाला जगाचा कॉफी पॉट असंही म्हणतात. तसेच फुटबॉल हा खेळ या देशात अत्यंत लोकप्रिय आहे. मुलांनो, भारतीय संविधानामध्ये भारत देशाचे नाव भारत म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक असे आहे, तर आपल्या देशाची म्हणजे भारताची राजधानी नवी दिल्ली ही आहे. आता आपण भारताचं स्थान, विस्तार आणि त्याच्या सीमा याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला भारताचे स्थान पाहूयात. भारत हा देश आशिया खंडाच्या दक्षिण भागात असून त्याचं स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. इयत्ता 5वीमध्ये अक्षांश आणि रेखांश किंवा अक्षवृत्त आणि रेखावृत्त याचा आपण विचार केलेला आहे, तर त्याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. त्याचा विचार करून आपण भारताचा विस्तार कसा आहे ते पाहूयात. विस्तार 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर अक्षवृत्त व 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व रेखावृत्त असा भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार आहे. भारताचे सर्वात किंवा अतिदक्षिणेकडील टोक, ज्याला इंदिरा पॉईंट असं म्हणतात, ते आहे आणि ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे. मुलांनो, भारतीय द्वीपकल्पाचं जर टोक विचारलं तर ते कन्याकुमारी आहे आणि भारताचे अतिदक्षिणेकडील किंवा अंतिम टोक विचारलं तर ते मात्र इंदिरा पॉईंट आहे, हे लक्षात ठेवायला हवं. आता भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पाहूयात. भारतात सध्या 29 राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. मुलांनो, लक्षात ठेवा, नुकतंच जम्मू काश्मीरमध्ये
किंवा जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हे हटवल्यानंतर आपल्या भारतामध्ये 2 नवीन केंद्रशासित प्रदेश तयार झालेले आहेत. ते म्हणजे जम्मू काश्मीर व लडाख. म्हणजे सध्या भारतामध्ये अंदमान आणि निकोबार बेट, दिल्ली, पॉंडेचेरी, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप, चंदीगड, जम्मू काश्मीर व लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहेत. असे एकूण सध्या भारतामध्ये 29 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. मुलांनो, भारताच्या सीमा. भारताचं उत्तर दक्षिण अंतर जर आपण पाहिलं तर ते सुमारे 3200 किलोमीटर आहे. भारताचं उत्तर दक्षिण अंतर पाहत असताना भारताच्या उत्तरेकडे दबदार नावाचे ठिकाण तर दक्षिणेकडे कन्याकुमारी हे ठिकाण आहे. भारताचे पूर्व पश्चिम अंतर सुमारे 3000 किलोमीटर आहे. भारताच्या पूर्वेला किबेथू तर पश्चिमेला घुअरमोटा हे ठिकाण आहेत. ही या दोन्ही दिशेची अंतिम टोकं म्हटली तरी चालेल. भारताला सुमारे 15200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे. तसेच भारताला 7517 किलोमीटर लांबीचा सागरी किनाराही लाभलेला आहे. भारताच्या क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर भारताचे क्षेत्रफळ सुमारे 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. जगातील एकूण भूमीपैकी 2.4% भूभाग भारताने व्यापला आहे. भारतामधील जी एकूण राज्य आहेत त्या राज्यामधील राजस्थान हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे, तर गोवा हे सर्वात लहान राज्य आहे. मुलांनो, भारताच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण ह्या तिन्ही बाजूला समुद्र असल्यामुळे त्याला द्वीपकल्पाचा भाग म्हणता येईल आणि उत्तरेकडे मात्र हिमालय पर्वत आहे आणि त्याच्यामुळे भारताचं जे हवामान आहे हे विशिष्ट प्रकारचं म्हणजे मान्सून प्रकारचं आहे, हे आपण लक्षात ठेवा. आता पाहूयात भारताच्या दिशेनुसार भारताच्या शेजारील देश कोणते आहेत आणि भारताच्या शेजारी कोणकोणते महासागर किंवा समुद्र आहेत. या ठिकाणी आपण मुख्य दिशा आणि उपदिशा या दोन्हीचाही विचार करणार आहोत. भारताच्या पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार हे 2 देश आहेत, तर भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. भारताच्या उत्तरेकडील दिशेचा आपण विचार केलात तर तिकडे चीन, अफगाणिस्तानचे सीमा, त्याचबरोबर नेपाळ आणि भूतान हे देश आहेत. मुलांनो, उत्तरेकडचा विचार करत असताना नेपाळ आणि भूतान ह्या 2 देशांचा जर आपण विचार केला आणि उपदिशा विचारात घेतल्या तर भारताच्या ईशान्येला हे देश आहेत. त्याच्यानंतर भारताच्या पश्चिमेकडे पाकिस्तान हा देश आहे, तर अरबी समुद्र भारताच्या पश्चिमेला आहे. दक्षिण भागाचा विचार केला तर श्रीलंका हा भारताच्या शेजारील देश आहे आणि हिंदी महासागर हा आपल्या भारताच्या दक्षिणेला आहे. मन्नारचा आखात, पालची सामुद्रधुनी याच्यामुळे श्रीलंका हा जो देश आहे तो भारतापासून वेगळा झालेला आहे हे आपल्याला दिसेल. भारताच्या सीमा. मुलांनो, भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. मुलांनो, आपल्या देशाला फार मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपण भारताचा ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करत असताना आपण लक्षात ठेवा की भारतामध्ये अनेक राज्यकर्ते होऊन गेले. त्याच्यामध्ये पोर्तुगीज, डच, मोगल आणि ब्रिटिश यांनी भारतावर सत्ता गाजवलेली आहे. सुमारे 150 वर्ष म्हणजे 150 वर्ष भारत ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळवल्यानंतर भारताला पहिल्या 20 वर्षांमध्ये 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. यामध्ये 1962 झालेलं भारत-चीन युद्ध, 1965 भारत-पाकिस्तान युद्ध
आणि 1971मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेलं भारत पाकिस्तान युद्ध या 3 युद्धांचा यामध्ये समावेश आहे. मुलांनो, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक भागामध्ये भारताला दुष्काळाचा सामना करावा लागला. असं असलं तरी भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश म्हणून ओळखला जातो आणि भारत एक प्रमुख जागतिक बाजारपेठ आहे अशी सुद्धा भारताची ओळख आहे. विविध टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणा यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आहे. दिवंगत राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की भारत ही एक महासत्ता होणार आहे. मुलांनो, त्याच्या पाठीमागं एक कारण होतं. ते कारण म्हणजे भारत हा एक तरुणांचा देश आहे. त्याचं कारण असं आहे की भारतातील लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. तरुणांचा गट हा कार्यशील वयोगट आहे आणि यावरील दोन्ही कारणामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून सबंध जग आज पाहत आहे. त्याच्यामुळे भारताला एक तरुण देश या ठिकाणी म्हणून संबोधलं जातं. मुलांनो, ब्राझील या देशाचं अधिकृत नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य असं आहे आणि या देशाची राजधानी आहे ब्राझिलिया. पाहूया ब्राझीलचं स्थान नेमकं कुठं आहे. ब्राझीलचा काही भाग उत्तर गोलार्धात आणि बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. या देशाचं स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. आता पाहूयात विस्तार. 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त व 34°45' पश्चिम ते 73°48' पश्चिम रेखावृत्त असा ब्राझील या देशाचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार आहे. ब्राझील देशाच्या सीमांचा विचार केला आणि समुद्र किंवा सागरांचा विचार केला तर ब्राझीलच्या उत्तरेला उत्तर अटलांटिक महासागर तर दक्षिणेला दक्षिण अटलांटिक महासागर आहे. ब्राझीलच्या उत्तरेला गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया, सुरिनाम, फ्रेंच गियाना हे देश आहेत. तर त्याच्या दक्षिणेला उरुग्वे हा देश आहे. ब्राझीलच्या पश्चिमेला पेरू, बोलिव्हिया, पेराग्वे, अर्जेंटिना हे देश असल्याचे आपल्याला दिसून येते. मुलांनो, ज्याप्रमाणे भारताला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तशीच पार्श्वभूमी ब्राझील या देशाला सुद्धा आहे. ब्राझील हा देशसुद्धा 3 शतकांपेक्षा जास्त म्हणजे 300 वर्षांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. ब्राझीलला 7 सप्टेंबर 1822 रोजी स्वातंत्र्य मिळालं. 1930 ते 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. ब्राझील देशाचं जे नाव आहे ते पाऊ ब्रासील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडलेलं आहे. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला असल्याने जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून सुद्धा ब्राझीलकडे पाहिलं जातं. संपूर्ण पाठाचा अभ्यास केल्यानंतर भारत आणि ब्राझील याच्यामधील प्राकृतिक घटक, त्याचबरोबर लोकसंख्येशी संबंधित असणारे आर्थिक घटक, मानवी घटक, वस्त्या, उद्योगधंदे, सांस्कृतिक घटक इत्यादींचा आपल्याला तौलनिकदृष्ट्या अभ्यास करता आला पाहिजे. त्याच्यासाठी स्वतंत्र तक्ता करून या सर्व घटकांची वेगवेगळी मांडणी तुम्ही करावी. धन्यवाद.